संत तुकाराम महाराजांची पवित्र गाथा इंद्रायणी नदीच्या पवित्र पात्रात उभं राहून वाचावी अशा प्रकारची कल्पना होती. ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं काम आपल्या गाथा परिवार आणि गाथा परिवाराशी संबंधित सर्व मंडळी करतायत. अतिशय आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. या सर्व पवित्र कार्यामध्ये आपल्या सर्वांना सहभागी होता येत आहे. संख्या आपली कमी दिसते, परंतु माझा असा ठाम विश्वास आहे, अशा कार्यात ज्यांच्या प्रारब्धात आहे, भाग्यात आहे, अशाच लोकांना अशा कार्यक्रमामध्ये कदाचित भाग घेता येत असावा अशी माझी ठाम खात्री आहे. आज आपण या ठिकाणी अतिशय मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने कार्यक्रमाला आलेलो आहोत. गेली 3 वर्ष मी या गावचा माजी सरपंच म्हणून, सोशल वर्कर म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या गावातील प्रत्येक घराशी माझा संबंध आलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये गावातील स्थानिक आणि परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून, हृदयापासून, बेंबीच्या देठापासून ओरडून सांगून आपण करतो आहे. पण दुर्दैवाने आपल्याला स्थानिक मंडळींचा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला दिसत नाही. आता आपण इजा बिजा तिजा म्हणतो. 3 वर्ष आपण स्थानिक मंडळीला अतिशय मानाने, सन्मानाने, आदरणीय मानून, फोन करून, पत्रिका देऊन, विनंती करून बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु स्थानिक मंडळींनी जितका रस या कार्यक्रमात घ्यायला पाहिजे तेवढा घेतलेला नाही. याबद्दल अतिशय दुःख आहे. पण कोणी आपल्या कार्यक्रमात स्थानिक लोकांनी येवत न येवत, ज्यांना या कामाचं महत्त्व कळतं आहे, या कामाची आवड आहे, संत तुकारामांची गाथा आणि त्याच्यातलं तत्त्वज्ञान ज्या लोकांना मान्य आहे, आणि हे तत्त्वज्ञान घराघरात पोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत. आपला हा प्रयत्न आपण अजिबात सोडणार नाही. या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक भक्ताला आणि भाविकांना माझ्यासहित अशी एक विनंती आहे माझी, की पुढच्या वर्षी आपला हा कार्यक्रम या वर्षीपेक्षा दुप्पट, तिप्पट, चौपट मोठा कसा करता येईल, जास्तीत जास्त लोकांना याच्यात सहभागी कसं करून घेता येईल, यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाने काळजी घ्यायची. आणि प्रत्येक माणसाने पुढच्या वर्षी येताना आपल्याबरोबर कुटुंबातली, शेजारची, ओळखीची, जवळपासची 10 माणसं घेऊन याची सक्ती आपण आपल्यावर स्वतःवर करून घ्यायची आहे. हा कार्यक्रम अजिबात थांबणार नाही, बंद पडणार नाही. हा कार्यक्रम दरवर्षी फुगत जाईल, मोठा होत जाईल आणि नाकावर टिच्चून आणि या सभागृहात टिच्चून खच्चून माणसं येतील आणि कार्यक्रम जोरात होईल, याची काळजी आता आपण घ्यायची. यापुढे आपण आता कोणाच्या पाया पडणार नाही, कोणाला विनंती करणार नाही, कोणाला प्रार्थना करणार नाही. आपणच आता सर्व व्हायचं आणि आपण हा कार्यक्रम जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसा करता येईल याची काळजी घ्यायची. मागे 2 वर्ष आपण हा कार्यक्रम केला, हा 3रं वर्ष आहे. आणि मी बोलण्यापूर्वी, पाटील बोलण्यापूर्वी ॲडव्होकेट राम शरमाळे यांचं अतिशय विद्वत्तापूर्ण अशा प्रकारचं, अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं प्रवचन म्हणा, व्याख्यान म्हणा आपण ऐकलेलं आहे. शरमाळे सर, मी अतिशय मनापासून तुमचं व्याख्यान ऐकलेलं आहे. मला खूप 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 आनंद झाला आहे, अभिमान वाटला आहे. आणि दरवर्षी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, आणखीनही नवीन नवीन लोक आपण या ठिकाणी आणत राहू. शरमाळे साहेबांनी आपल्या देऊचं महत्त्व सांगितलं. आपण आपल्या गावातल्या असूनसुद्धा ज्या ज्या गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात त्या प्रत्येकाला माहीत असतातच असं नाही, पण त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे उल्लेख केले आहेत. फक्त एक उल्लेख राहिला, मी तुमच्या कानात मगाशी सांगितला. त्यांनी जंगली महाराज सांगितलं, आपले गाडगे महाराज आलेले तर सांगितलं. या देहू गावामध्ये शिक्षणाचा प्रचार घरोघर, गावोगावी, गल्ली गल्लीत आणि आदिवासी वस्तीतसुद्धा ज्या महात्म्याने पोचवलं ते कर्मवीरराव भाऊराव पाटील हे सुद्धा आपल्या गावामध्ये येऊन गेलेले आहेत. त्यांनी शिक्षणाची गंगा गावोगाव पोचावी म्हणून ज्या सुरुवातीला मोजक्या गावांमध्ये शाळा काढल्या, त्यापैकी श्री क्षेत्र देहूगाव येथील रयत शिक्षण संस्थेची संस्था आहे. आणि ती आता इतकं भव्य दिव्य झालेली आहे की काही हजार, अनेक हजार विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. मला एक आज वक्त्याचं एक विशेष वाटलं. हे राम शरमाळे आहेत ना, हे ॲडव्होकेट वकील. हां, आता सध्या आहे ना राजकारणी मंडळीकडं, वकील मंडळीकडं, पोलिसांच्याकडं
लोक थोडंसं वाईट अर्थाने पाहतात. वकील हा शब्दाचा अर्थ आमचे एक मित्र होते, ते गमतीर काय, सर मी मुद्दाम सांगतो बरं का, तर मला त्यांच्याबद्दल महत्त्व सांगायचं त्यांचं. वकील म्हणजे वढाळ, की म्हणजे किरकिऱ्या, आणि ल म्हणजे लवाड, अशा प्रकारची प्रतिभा वकिलाच्या बाबतीत असते. पण हे उलटं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. हा वकील माणूस, शरबळे माणूस, तत्वज्ञान सांगतोय, अध्यात्म सांगतोय, परमार्थ सांग हे ज्ञानेश्वर महाराज. तर आपल्याला किती मोठा अनुभव आलेला आहे. आणि महाराज आपण तुम्ही पण मगाशी कामगार नेते म्हणून जे भाषण केलं ते सुद्धा अतिशय श्रवणीय अशा प्रकारचं होतं, विचार करण्यासारखं होतं. आणि अशा प्रकारची माणसं जर आपल्याला दरवर्षी नवीन मिळणार असतील तर आपण थकायचं नाही, दमायचं नाही, थांबायचं नाही. हा कार्यक्रम जास्तीत जास्त मोठा करण्यासाठी प्रयत्न करायचे. साहेब, तुम्ही मगाशी जंगली महाराजांचा उल्लेख केला, भांबुर्ड्याचा उल्लेख केला. तर पूर्वी पुणं फार छोटं होतं, त्यावेळी पुनवडी म्हणायचे, आणि भांबुर्डा हा त्यातलं एक मुख्य ठिकाण होतं. आणि सद्गुरू जंगली महाराज मंदिराच्या ज्या शाखा आहेत त्या शाखेवर काम करण्याच्या ज्या संस्था आहेत, त्या संस्था पुण्यातल्या ज्या प्रमुख लोकांच्या होत्या त्या काळच्या, त्यापैकी बैरट फॅमिली म्हणून पण ती होती. बैरटांचा माझी उल्लेख आला दुसरा एक. तर त्या जगद्गुरू जंगली महाराज धर्मशाळा जिथं आहेत त्या संस्थांवर काम करणारे एक बैरट कुटुंब आज या ठिकाणी हजर आहेत. तर त्यांचा आपण आदराने या ठिकाणी उल्लेख करावा अशी माझी इच्छा झाली. तर या ठिकाणी आजच्या पिढीचे जंगली महाराजांना नित्याने जाणारे, त्यांची सेवा करणारे, त्यांचा आदर करणारे, अभिमान आणि आपुलकी बाळगणारे इथं ग्रस्त बैरट पाटलांपैकी आहेत. या ठिकाणी तुषार बैरट पाटील नावाचे एक संस्थेत काम करणारे आहेत. जरा उभं राहून नमस्कार करा सगळ्यांना. हां, त्यांच्या सुविद्य पत्नी मनीषाताई तुषार बैरट याही या ठिकाणी आहेत. आणि गंमत म्हणजे, योगायोग म्हणजे, ते माझे सख्खे बाचे आणि माझी सख्खी मुलगी मी सख्या बाचेला ते दिलेली आहे. असा प्रकारचा हा योगायोग आज या ठिकाणी जुळून आलेला आहे. आपल्या जंगली महाराज धर्मशाळेची पडझड झाली होती खूप. 13-14 साली मला वाटतं ना, 12 साली या मंडळीने तिथले सगळे पत्रे बदलली, फरशाचं काम केलं, डागडुजी केली. अधूनमधून ते इथं येत असतात, पाहत असतात कसं चाललंय, काय चाललंय, मला विचारतात मामा काय असलं तर सांगा. तर अशा प्रकारची सेवा त्यांची चालू आहे. तर मी अध्यक्ष आहे म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेणं योग्य नाही, उचित नाही. जेवणाची वेळ झालेली आहे. पण मला आज मोठं कोड्यात अचानक या मंडळीने टाकलं. मी खरं अध्यक्ष वगैरे होण्याच्या लायकीचा माणूस नाही, माझा तो स्वभाव नाही. मला आहे ना धावपळ करायला, पळापळ करायला, काम करायला, राबायला फार आवडतं. आणि याचा अनुभव या गाथा परिवार मंडळीला आलेला आहे. तर इथून पुढं मला असं पद वगैरे देऊ नका, मला कामं सांगत जाते, मी प्रामाणिकपणे करेन, इमाने इतबारे करेन. आपण या ठिकाणी मला आज अनपेक्षितपणे जे अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मला तुमचा आभार मानले पाहिजेत. पण तुमची एक चूक पण तुमच्या निदर्शनास आली पाहिजे. कार्यक्रम पत्रिकेत मी स्वागताध्यक्ष आहे. मला वाटलं घाटावर मी स्वागत करेल सगळ्यांचं, मला करायला मिळालं नाही. इथं आल्यावर मला वाटलं मला स्वागत करायला मिळालं नाही. पण एकदम महाप्रसाद मिळाला मला, एकदम अध्यक्षच करून टाकलं मला. ठीक आहे ठीक आहे. तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी शपथ घ्यायची की प्रत्येक वर्षीच्या कार्यक्रमाला आपण प्रत्येकाने 10-10 माणसं कशाही परिस्थितीत घेऊन यायची, ही आपली जिद्द ठेवायची, चिकाटी ठेवायची. आणि असं कर्तव्य, परमकर्तव्य असं आपलं असं ठरवायचं. आणि जी लोक उपस्थित न राहता आपल्या कार्यक्रमावर टीका करतात, आपल्याला निषेध करतात, आपल्याला टाळतात, इग्नोर करतात, त्यांना चोख उत्तर द्यायचं असेल तर आपण पुढच्या वर्षी हा सभागृह टचाटच गचागच भरून दाखवायचं आहे आणि कार्यक्रम जास्तीत जास्त यशस्वी करायचा आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आहे. स्वागताध्यक्ष म्हणून आपण मी स्वागत करतो, आभार पण मानतो. हा कार्यक्रम संपल्यानंतर आपला जेवणाची सोय केलेली आहे, इथं खालीच आपण सगळ्यांनी अन्नप्रसाद ग्रहण करायचा आहे. आणि मला अध्यक्षपद दिलं, आपण सगळेजण या ठिकाणी आलं त्याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो.